रामराम मंडळी, जायचे मंदिरात. त्यासाठी स्वयंपाक बनवून घेतला. चपाती, भाकरी आणि गावच्या शेतातील वांग्याची भाजी तयार झाली छान. हे बघा आमच्या गायत्रीचं वासरू. झाडावर छोट्या छोट्या कैऱ्या आलेल्या आहेत आणि आम्ही जायला निघालो मंदिरामध्ये. सर्वात आधी गेलो गावातील दुर्गा मातेच्या मंदिरात. सुंदर आहे ना मंदिर, दर्शन घेतलं छान. ही बघा आमची दुर्गा माते किती सुंदर दिसते ना. मग गेलो मोठा देवीच्या मंदिरात. किती सुंदर मंदिर आहे मातेचं. नंतर आत गाभाऱ्यात गेलो, छान दर्शन घेतलं. तिथून निघालो, भूक लागली होती, खाल्ली भेळ. हे बघा वाटेत हे मस्त ज्वारीचं शेत दिसलं. संध्याकाळी गेलो शेतात शेवग्याची शेंग आणि आवळे घेण्यासाठी, कारण उद्या निघायचं मुंबईला परत. किती छान आवळे आहेत ना हे. आणि हे बघा मिस्टरांनीही नेम लावला आवळे पाडण्यासाठी. मग गेलो शेडमध्ये. हे बघा ही आमचीच वाट पाहत होते आणि हा आमचा क्यूट असा वासरू नवीन झालेला आहे, कारण हा मस्तीखोर करतो. आणि नंतर तात्यांच्या शेडमधून सुद्धा आम्ही काही शेवग्याच्या शेंगा घेतला. हा आहे जीवा अमोलचा. नंतर प्रशांत, अमोल, मी आणि अहो गेलो मोसंबीच्या बागेत मोसंबी आणण्यासाठी. मग फोनवर बोलता बोलता मिस्टरांनी पुला लसूण घेतला आणि मी काही नवीन आलेली मेथी, कारण करायचं होतं मेथी पिठलं. सो फ्रेंड्स,